मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। आमचे प्रतिनिधी सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे थेट जाऊयात। किंग सर्कलला ते तिथे आहेत आणि तिथले सगळे अपडेट्स ते आपल्याला देत आहेत। कशा पद्धतीने तिथे सगळी तारांबळ नागरिकांची सुरू आहेत, थेट जाऊयात। मी आता किंग सर्कल परिसरामध्ये आणि किंग सर्कल परिसरामध्ये रात्रभरापासूनच पाणी तुंबलेलं आहे आणि तुंबलेलं पाणी जे आहे त्याचा निचरा होत नाही। सातत्यानं पाण्यामध्ये वाढ होताना पाहायला मिळते आहे। दुपारनंतर काहीसा पावसाच्या सरी ज्या आहेत त्या कमी झाल्या, त्यानंतर हलका पाऊस जो आहे तो पडतो आहे। मात्र पाणी जे आहे ते काही प्रमाणात हलका आता सरू लागलेलं आपण इथे म्हणू शकतो। आपण समोर पाहतोय किंग सर्कल हा मुंबईतला सर्वात सखल भाग आहे आणि या सर्वात सखल भागामध्ये आपण इथे पाहतो आहोत की पाणी कशा प्रकारे तुंबलेलं आहे। पाणी तुंबल्यामुळे हा जो पूर्व दूधगती मार्ग जो आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे तो पूर्णपणे ठप्प पडलेला आपण पाहायला मिळतोय। फक्त जे मोठ्या अवजड वाहनं आहेत, मोठी वाहनं आहेत ती मात्र इथून पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे खोळंबलेली आहे आणि आपण समोर पाहतो आहोत की जवळपास कमरे इतकं पाणी जे आहे किंग सर्कल परिसरामध्ये इथे जमा झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। या किंग सर्कलच्या या रस्त्यावरनं पलीकडे पार करणं छोट्या वाहनांना अवघड झालेलं आहे आणि त्यामुळे इथे मुंबई महापालिकेचे कर्मचारी 24 तास सतर्क ठेवण्यात आलेले आहेत। कालपासून मुसळधार पाऊस पडतो आहे, अतिमुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे इथे मेन होल्स जे आहेत ते देखील जाम झालेली आहेत। सातत्यानं पाण्याचा निचरा वेगाने व्हावा या दृष्टिकोनातून मुंबई महापालिकेचे सफाई कर्मचारी प्रयत्नशील असल्याचं देखील दिसून येत आहे। त्याचबरोबर मुंबई पोलीस देखील वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होऊ नये याची खबरदारी घेताना पाहायला मिळत आहे। मात्र आपण पाहतोय की पाऊस अतिमुसळधार पडतोय, त्यामुळे कशा प्रकारे वाहतूक कोंडी या किंग सर्कलच्या सायन ब्रिजवरती झालेली आपल्याला पाहायला मिळते। हा मागचा आपण तो पाहतो थेट हा माटुंगा ब्रिज आहे आणि माटुंगा ब्रिजवरती कशा प्रकारे वाहनांची कोंडी झालेली आपल्याला इथे पाहायला मिळते आहे। त्यामुळे ट्रॅफिक जाम मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि हे जवळपास दिवसभराचं चित्र आपल्याला असंच इथे पाहायला मिळते आहे। आणि पाण्याचा निचरा जोपर्यंत पूर्णपणे होत नाही तोपर्यंत आपण पाहतोय की तिथली वाहतूक व्यवस्था जी आहे ती पूर्ववत होणार नाहीये, कारण ट्रॅफिक जामचा सामना मुंबईकरांना करावा लागत आहे। मुंबई महापालिकेने सर्व नागरिकांना सतर्कतेचे सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत, त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले नसले तरी दैनंदिन जीवनामधली मुंबई कधीच थांबत नाही। त्यानुसार आपण इथे पाहतो आहोत की मुंबईकर जो आहे जो उद्योगशील समजला जातो, त्यामुळे सातत्यानं आपण इथं पाहतोय की ट्रॅफिक जामचा सामना इतर मुंबईकरांना करावा लागत आहे आणि पाणी जे आहे किंग सर्कलच्या इथे सखल भागामध्ये तुंबलेलं आहे त्याचा लवकरात लवकर निचरा व्हावा अशी आवाहन जे आहे मुंबई महापालिकेकडनं करण्यात येत आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्नशील देखील आहेत। स्थानिक जे नागरिक आहेत तिथे खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेले आहेत। आपण पाहतो की जे मोठी वाहन आहेत, बसेस असतील, मोठे टेम्पो ट्रक असतील, निश्चितच उदय तर सगळी परिस्थिती तिथली नेमकी काय आहे ती तुम्ही दाखवली। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये उंच उंच लाटा उसळताना दिसतायत। मुंबईत कोसळणारा मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेली भरती यामुळे लाटांचा जोर वाढलाय। समुद्रानंही रौद्र रूप धारण केल्याचं चित्र आपण बघतोय। गेटवे ऑफ इंडियाचे हे काही दृश्य आहेत। समुद्राने कशा पद्धतीने रौद्र रूप धारण केलंय याची दृश्य आहेत। लाटा किती मोठ्या प्रमाणामध्ये आणि उंचच उंच या उसळताना दिसतायत, त्यामुळे समुद्र किनाऱ्यापासून लांब राहण्याचं जे आवाहन आहे ते प्रशासनाने सगळ्याच नागरिकांना केलेलं आहे। काम नसताना किनाऱ्याजवळ जाऊ नये किंवा काम असेल तरी किनाऱ्याजवळ जाऊ नये असं आवाहन शासनाकडून करण्यात आलेलं आहे। गेटवे ऑफ इंडियाची ही दृश्य आहेत। उंचच उंच लाटा उसळत आहेत आणि मुंबईत कोसळणारा 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे समुद्राला देखील भरती आली आणि याचाच परिणाम म्हणजे उंचच उंच लाटा आणि लाटांचा वाढलेला जोर आपल्याला गेटवे ऑफ इंडियामध्ये दिसून येतोय। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि आसपासच्या भागातल्या नागरिकांनी काळजी घ्यावी याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे। समुद्राने रौद्र रूप धारण केल्याचं चित्र